आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। लव्ह जिहाद प्रकरणाच्या निषेधार्थ नागाव कडकडीत बंद, आरोपींना फाशी देण्याची मागणी। शिरोली पुलाची येथे घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणाचे तीव्र पडसाद सगळीकडे उमटत असून यातील नराधम आरोपींची कोणतीही गय न करता तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज बुधवारी नागाव कडकडीत बंद पाळण्यात आला आहे। ग्रामस्थांनी एकत्र येत गावातून निषेध मोटरसायकल रॅली काढत आपला संताप व्यक्त केला। यावेळी गावातील महिलांनी यात सहभाग घेतला। नागाव तालुका हातकणंगले येथील सकाळपासूनच गावातील व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते। सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं गावातून मोटरसायकल रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या। गावातील सर्व दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद करून या बंदमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला। काही ठिकाणी उघडी असलेली दुकाने बंद करण्यावरून व्यापारी आणि कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ शाब्दिक वाद झाले। मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेत व्यापाऱ्यांनी सुद्धा या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि दिवसभर आपले व्यवसाय बंद ठेवून निषेधात सहभाग घेतला। रॅलीच्या समारोप प्रसंगी ग्रामपंचायत प्रशासन आणि शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना निवेदन देण्यात आले। अशा घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत असून गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसवण्यासाठी त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी नागावमधील सर्वपक्षीय नेते, ग्रामपंचायत सदस्य, विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते। बंदच्या पार्श्वभूमीवर गावात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिरोली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। यावेळी पंचायत समिती सदस्य अरुण माळी, उपसरपंच सुधीर पाटील, विकास आघाडीचे नेते विजय पाटील, अनिल शिंदे, पोलीस पाटील बाबासाहेब पाटील, अभिनंदन सोळांकुरे, संजय शिंदे, भाजपा महिला पूर्व जिल्हा चिटणीस सौ अश्विनी पाटील, सौ ज्योती माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ सुनीता पवार, राहुल पाटील, राजेंद्र पाटील, किशोर शिंगे, भीमराव खाडे यांच्यासह ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते। आज नागावमध्ये शिरोलीची जी निषेध घटना झाली, या दोघांनी जो कृत्य केला आहे त्या कृत्यासाठी खरोखर निषेध व्यक्त करण्यासाठी आज नागाव संपूर्णपणे बंद आहे। आणि या निषेधासाठी आज नागावनं स्वयंपूर्णपणे सर्व गाव बंद ठेवलेलं आहे आणि सर्व पार्ट्या मिळून सर्व सकल समाज हिंदू म्हणून सर्वांनी पाठिंबा जाहीर केला आणि आज नागाव बंद केलं। आणि यापुढेही असंच सगळ्यांनी राहून आणि या घटनेचा निषेध करून या घटनेबद्दल जी कडकमधली कडक शिक्षा आहे ती शिक्षा सरकारनं या दोघांनी करावी हीच मी विनंती करतो आणि थांबतो। नमस्कार, मी अश्विनी विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य व प्रथम नागरिक। शिरोली येथे झालेल्या कट्टरपंथ इस्लामी जिहाद शाहिद संदे व शाहरुख देसाई या दोन मुलांनी 10 ते 15 मुलींवर अत्याचार करून त्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केले व त्यांना इस्लाम धर्म करण्यासाठी त्यांना दबाव टाकला। तर ह्या अशा नराधमांना पोलीस प्रशासनाकडून कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच आमच्या महिलांच्याकडून, मुलींच्याकडून मागणी आहे आणि ती मागणी पूर्णत्वात पोलीस प्रशासनाने न्यावी आणि अशा नराधमांना भर चौकात फाशीची शिक्षा न देता महिलांच्याकडूनच जास्तीत शिक्षा व्हावी हे मी सरकारला सांगते। आणि ह्या आपल्या शाहू महाराजांच्या नगरीत व शिवाजी महाराजांनी जे आपले स्वराज्य स्थापन करून चांगलं घडवलं आपल्यांना, अशा या नगरीमध्ये अशी घटना लाजिरवाणी आहे। त्याबद्दल आम्हाला खंत वाटते आणि ह्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा करावी हीच आमच्या महिला वर्गाकडून व ग्रामस्थाकडून मागणी आहे। आणि आज आम्ही जो हा नागाव बंद पुकारलेला आहे यात गट तट किंवा कुठल्याही पक्षाचा विचार न करता आम्ही सर्व एक हिंदू समाज एकत्र होऊन हा निषेध म्हणून नागाव बंद केला आहे। जय महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।